नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानला मागच्या आठवड्यात जामीन मंजूर करण्यात आला। विशेषाधिकाराचा वापर करत कोर्टानं निदाला जामीन दिला। दरम्यान यावेळी कोर्टानं श्रीकृष्ण जन्माचा दाखला दिला। आता नेमकं हे प्रकरण काय आणि हा दाखला नेमका का दिला पाहूयात। नाशिक कॉर्पोरेट धर्मांतर प्रकरण। आरोपी निदाच्या जामिनासाठी कृष्ण जन्माचा दाखला। कृष्ण जन्माचा संदर्भ देत गरोदर निदाला जामीन। नाशिकचं कॉर्पोरेट धर्मांतर प्रकरण, त्यातली एक आरोपी आहे निदा खान, जी अनेक दिवस फरार होती। पोलिसांना गुंगारा देत सतत ती आपलं ठिकाण बदलत होती, पण नंतर तिला अटक झाली। यानंतर तिने जामिनासाठी अर्ज केला होता, पण यावेळी तिने एक बाब जामीन मागताना नोंदवली, ती म्हणजे निदा खान गरोदर असल्याची। एरवी तिला कदाचित जामीन नसता मिळाला, पण न्यायालयाने निदा गरोदर असल्याची बाब लक्षात घेऊन तिला जामीन दिला। ज्या हिंदू धर्माची तिने निंदा नालस्ती केल्याचा आरोप आहे, त्याच धर्मातल्या पौराणिक कथेचा दाखला यावेळी न्यायाधीशांनी दिला। हा दाखला म्हणजे भगवान श्रीकृष्ण जन्माचा। 5 महिन्यांची गरोदर असलेल्या निदाला जामीन देताना नाशिकचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.जी. जोशी यांनी काय म्हटलंय ते बघा। भगवान श्रीकृष्णाप्रमाणे जेलमध्ये मुलाला जन्म देण्याची वेदना आणि त्यासोबत जोडलेला सामाजिक कलंक हा कोणत्याही महिलेसाठी असह्य असतो। अशा अत्यंत वेदनादायी परिस्थितीतून वाचण्यासाठी आणि न जन्मलेल्या बाळाच्या कल्याणाचा विचार करून न्यायालयाने आपल्या विशेष अधिकाराचा वापर करणं न्यायोचित ठरेल। दुष्ट कंसाने गरोदर असताना बहीण देवकीला कोठडीत ठेवलं होतं आणि तेव्हा कोठडीतच भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला। याच पौराणिक संदर्भाचा दाखला न्यायाधीशांनी आज दिला। निदा खानने इतर सहआरोपींसोबत मिळून पीडितेला मानसिकदृष्ट्या प्रभावित करत पीडितेची विचारसरणी आणि धर्म बदलण्याचा प्रयत्न केला, असंही चौकशीतून पुढे येत आहे असं कोर्टानं म्हटलं। पण तरी सुद्धा कोर्टाने मानवतेच्या दृष्टिकोनातून निदाला 6 जुलैला जामीन दिला, ज्याबद्दलचा विस्तृत आदेश आता समोर आलाय। पण जामीन देण्याची ही बाब अपवादात्मक असल्याचं बोललं जात आहे। एक केसमध्ये काही मुद्दे असे होते जे हिंदू देवी देवतांशी निगडीत होते, म्हणून तो संदर्भ आम्ही घेतला होता। मेहरबान कोर्टाने त्या मुद्द्याला सिरियसली विचार केला आहे की खरोखर एखादं बाळ जेलमध्ये जन्माला येणं हे त्याच्यासाठी आयुष्यभराचा एक स्टिग्मा असू शकतो किंवा त्याच्या आईसाठी असू शकतो, आणि मला असं वाटतं की तो एक विचार करणं योग्य आहे न्यायालयाने, कारण जामिनाचे कायद्यांमध्ये हे सुद्धा मुद्दे आहेत की अटेंडिंग सर्कमस्टान्सेस काय आहेत ते पाहिले जातात। निदा खानवरचे आरोप गंभीर आहेत, पण तरीही कायद्याच्या कठोरतेपेक्षा मानवी दृष्टिकोन, मातृत्व, येऊ पाहणारा निष्पाप जीव डोळ्यासमोर ठेवून न्यायालयाने निदाला जामीन दिला। त्यामुळे भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा हा संदर्भ देऊन न्यायालयाने हे सिद्ध केलं की न्याय हा केवळ गुन्ह्याची शिक्षा देण्यापुरता नसून एका निष्पाप जीवाचं रक्षण करणं हाही त्याचाच एक भाग आहे। त्यामुळे 5 महिन्यांची गरोदर असलेल्या निदाला जामीन मिळालाय। पण ज्या धर्माची निंदा नालस्ती तिने केल्याचा आरोप आहे, त्याच धर्मातल्या देवाचा दाखला देत तिला जामीन मिळावा हे सुद्धा विलक्षण म्हणावं लागेल। जेव्हा जेव्हा कायद्याच्या पुस्तकातील कलम ही मानवी वेदनांसमोर कठोर वाटू लागतात, तेव्हा भारतीय संस्कृतीतील इतिहास आणि संस्कृतीचे दाखले हे न्यायाधीशांना योग्य निर्णय घेण्याची नवी दृष्टी देतात। त्यामुळेच हा निकाल आता भारतीय न्यायव्यवस्थेची संवेदनशीलता दर्शवणारा आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक।